अदृश्य शक्ती आहे, अदृश्य शक्ती कोणी जरी असली तर मला असं म्हणायचं आहे, ही इलेक्शन गोकुळ दूध संघाची लागली पाहिजे. तर माझी संस्था जर व्यवस्थितरित्या जर संकलन करत असेल किंवा व्यवस्थितरित्या दप्तर वगैरे असेल तर मला काय भ्यायची गरज आहे. अशा संस्था कागदोपत्री आहेत, त्या फक्त मतदानासाठी पात्र केलेल्या संस्था होत्या. प्रामाणिक जो उत्पादक आहे गोकुळचा, हा खरोखर भविष्यामध्ये सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता दाट दिसायला लागली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्येच काय झालं होतं की तुकाराम मुंडे साहेबांनी या ज्या संस्था होत्या या अवसायनात काढल्या होत्या. तर या ठिकाणी आता जी प्रक्रिया जी राबवलेल्या अवसानातली 1320 संस्थाची, ही कोणी माहितीने किंवा ह्यांनी मिळवलेली नाही. या महायुती सरकारच्या काळामध्ये जे मागच्या पानावरून पुढे चाललेलं आहे हे का महायुती सरकारनं आता केलेलं नाही. एवढ्या धावी गडबडीत यांना ही इलेक्शन का लावायची आहे? राजकीय पुढारी येतात, दबाव टाकतात, लगेचच्या लगेच तुम्ही सुनावून द्या, काही तालुक्यांची सुनावून झाली त्यांचा निकाल द्या. त्यामुळे ह्याच्यात फार मोठी कुठली राजकीय शक्तीपाठीची असं म्हणायची काय गरज नाही. की यांच्याकडूनच असा प्रयत्न चालला आहे की ही इलेक्शन कशा पद्धतीने याच्यात काही खोडसाळपणा आणून काही थांबवण्याचा प्रयत्न करता येईल. तुम्हाला न्यायालयानेच 80 दिवसाचा कालावधी दिला असताना जर गडबडीने निकाल लावायची तरी काय गरज आहे? ते सरकारनं शासकीय प्रशासक मंडळ दिल्यामुळं जिल्ह्यातील आम्ही सगळे दूध उत्पादक संस्थाचालक आम्ही निवांत आहे. आता सध्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या ज्या काही अवसानातील दूध संस्था आहेत, 1300 दूध संस्था, या दूध संस्थांची अपात्रतेची सुनावणी जी आहे ती आता सहनिबंधक कार्यालयामध्ये सध्या सुरू आहे. आणि त्या संदर्भातच आज कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील काही दूध संस्थांचे प्रतिनिधी सहनिबंधकांना भेटण्यासाठी आलेले आहेत. नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत, गेल्या काही दिवसांपासून यामध्ये जो काही गदारोळ सुरू आहे, जो काही वाद सुरू आहे, नेमका काय वाद आहे आणि यांची नेमकी मागणी काय आहे आपण जाणून घेऊयात. सर, काय सांगाल, तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात आणि करवीर तालुक्यातील बरेच दूध संस्था प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, काय तुमची नेमकी मागणी आहे? नाही, मुळातच मला असं सांगायचं आहे की महाविकास आघाडीचं जे सरकार होतं त्या सरकारच्या काळातच तुकाराम मुंडे साहेबांनी ज्यावेळी आयुक्त होते दूधचे त्यावेळी ही जी तपासणी त्यावेळी केली होती, म्हणजे संपूर्ण राज्यभरामध्ये ही मोहीम चालू होती. ती काय कोल्हापूर जिल्ह्यापुरती मर्यादित नव्हती, पण संपूर्ण राज्यभरामध्ये ज्या अशा संस्था होत्या की ज्या कागदोपत्री संस्था आहेत, मुळात त्यांचा कुठलाही व्यवहार होत नाही, दुधाचं कलेक्शन होत नाही किंवा दुधाची खरेदी विक्री काही होत नाही, अशा संस्था कागदोपत्री आहेत, त्या फक्त मतदानासाठी पात्र केलेल्या संस्था होत्या. आणि मग त्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्येच काय झालं होतं की तुकाराम मुंडे साहेबांनी या ज्या संस्था होत्या या अवसायनात काढल्या होत्या. आणि मग त्यावेळेचे आपल्या जिल्ह्याचे काही मंत्र्यांनी अशा या साहेबांनी तुकाराम मुंडे साहेबांनी जो आदेश काढला होता त्याला तो आदेश थांबवण्यासाठी किंवा त्यांनी जे अवसायन संस्था ज्या काढल्या होत्या तो आदेश त्यांच्या मंत्र्यांच्या वजनाखाली तो रद्द करण्यात आला त्यावेळी. पण त्याच्यानंतर ज्यावेळी महायुती सरकार आलं, या महायुती सरकारच्या काळामध्ये जे मागच्या पानावरून पुढं चाललेलं आहे हे का महायुती सरकारनं आता केलेलं नाही, पण प्रत्यक्षात दिसताना सगळ्यांना काय दिसालं की महायुती सरकारने केले. आत्ताची स्थिती जर बघायला गेलं तर ज्या 1300 संस्था ज्या आपल्याला अवसायनात निघालेल्या दिसतात किंवा त्यांच्याबद्दल जी सुनावणी चालू आहे आपल्या सर्किट बेंचमध्ये, तर सर्किट बेंचने सुद्धा सांगितलं काय की 80 दिवसामध्ये तुम्ही काय करा, ती सगळी त्या सर्व संस्थांची 13 संस्थांची काय करा सुनावणी घ्या आणि अपात्र ज्या संस्था आहेत त्यानुसार तुम्ही काय करा मतदान यादी तयार करा, अशा पद्धतीच्या सूचना होत्या. त्याच्यानंतर काही जिल्ह्यातील नेते मंडळी किंवा संचालक मंडळ याच्या कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि तिथेही तोच निर्णय झाला की 90 दिवसामध्ये काय करा, त्यांची सुनावणी पूर्ण करा. पण आता रोज बघायला गेलं कोण ना कोणते रोज निवेदन घेऊन येतोय, राजकीय पुढारी येतात, दबाव टाकतात, लगेचच्या लगेच तुम्ही सुनावून द्या, काही तालुक्यांची सुनावून झाली त्यांचा निकाल द्या. असं जर करायला लागलं तर पुन्हा याला वेगळं वळण लागणार आहे. मला तर असं वाटतं की मी म्हणजे एका दूध संस्थेचा मी चेअरमन आहे, मला असं वाटतं की जे काही निकाल असेल तो एकत्रितरित्या देणं गरजेचं आहे. तालुका वाईज जर निकाल दिला तर उद्या यातला आणि कोणतरी कोर्टात जाणार आणि पुन्हा इलेक्शन पुढे ढकलण्याचा हा प्रयत्न आहे. आणि मला म्हणून असं वाटतंय की यांच्याकडूनच असा प्रयत्न चालला आहे की ही इलेक्शन कशा पद्धतीने याच्यात काही खोडसाळपणा आणून काही थांबवण्याचा प्रयत्न करता येते. आणि मग या दृष्टीने कुणाला तर दुसऱ्याला बदनाम करायचं. अदृश्य शक्ती आहे, अदृश्य शक्ती कोणी जरी असली तर मला असं म्हणायचं आहे, ही इलेक्शन गोकुळ दूध संघाची लागली पाहिजे. ही 90 दिवसाचं ज्यावेळी हे होईल, पूर्ण होईल, आपलं 90 दिवसामध्ये आपले AR साहेब जे काय आदेश देतील, ज्या संस्था पात्र असतील, ज्या अपात्र असतील, त्या पद्धतीचा जो काही निर्णय असेल तो संपूर्ण जिल्ह्याला मान्य असेल. आमच्यासुद्धा काही संस्था त्याच्यामध्ये आहेत. ह्या जे काही सुनावणी प्रक्रिया आहे, एकीकडं म्हटलं जाते की काही दूध संस्थांचे प्रतिनिधी असतील निवेदन देतात आणि ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून निवडणुकीचा मार्ग मोकळा करा असं म्हणतात.
तर ज्याप्रमाणे आत्तापर्यंत आपण बघितलं की आत्तापर्यंतचा गोकुळच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासक राज या गोकुळवर आलेला आहे. जर ही सुनावणी प्रक्रिया लवकर झाली तर गोकुळ निवडणुकीचा मार्ग देखील रिकामाच होणार आहे की? हां, नक्की तुम्ही म्हणताय ते मलाही मान्य आहे की ज्यावेळी सुनावणी पूर्ण होईल त्यावेळी लगेचच निवडणुकीचा मार्ग रिकामा होईल. पण 1300 संस्थांची सुनावणी एक आठवड्यामध्ये आणि 15 दिवसामध्ये 1300 संस्थांची होणार नाही. 1300 संस्थांचे ज्या दिवशी प्रतिनिधी येतील तर त्या दिवशी काय होईल, तो संस्थेचा चेअरमन असतोय, संचालक मंडळ असतोय, सचिव असतोय, म्हणजे एका संस्थेसोबत 5-10 माणसं येतात. इथं मोर्चा आणण्याचा प्रकार होतोय. इथेही त्यांना काम करण्याचं अवघड होते निबंधकांना. मला असं म्हणायचं आहे की संस्थांना तालुका वाईज बी तुम्ही संस्था न बोलवता काही ठराविक संस्था, म्हणजे तुम्ही एक 15-20 दिवसाला संस्था घ्या, त्या पद्धतीनं करा. एका तालुक्याला जर एका दिवशी बोलवलं तर इथं मोर्चा आणलेला प्रकार होतो आणि मग तुम्ही साहेबांच्यावरती त्या प्रेशर, निबंधकांच्यावरती प्रेशर टाकलं जातं. एका दिवसातच घ्या, आजच घ्या, 6 वाजले 8 वाजले तुमची वाट बघतोय आम्ही, म्हणजे अशा खोडसाळपणा आहे सगळा चाललेला मला वाटतं. असं आता चर्चा कुठंतरी दिसते का हो की एवढ्या 1300 संस्था या अवसानात निघालेल्या आहेत आणि ह्या संस्था गोकुळमध्ये दूध घालतायत. अशा संस्था जर वाढीव होत असतील तर त्याचा परिणाम गोकुळच्या दूध संकलनावर चांगल्या रीतीनं होत असेल असं वाटते का हो? नाही, मला काय म्हणायचं आहे, 1300 संस्थांची जी चौकशी लागलेली आहे, समजा त्यात माझी संस्था आहे धरून चाला, तर माझी संस्था जर व्यवस्थितरित्या जर संकलन करत असेल किंवा व्यवस्थितरित्या दप्तर वगैरे असेल तर मला काय भ्यायची गरज आहे ह्याच्यामध्ये. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे 1300 संस्थांची काही एका दिवसामध्ये सुनावणी होणं शक्य नाही. आणि ही जी काही लोक येतात तिथं जे गोंधळ घालतात, यातून एक गांभीर्यानं काय आपल्याला बघावं लागेल की एखाद्या संस्थेवरती अन्याय होऊ शकतो. कारण का ह्या गोंधळामध्ये खरोखरच एखादी चांगली संस्था ह्या सुनावणीतून किंवा पात्र होऊ शकते. तर आम्हाला रजिस्ट्रार साहेबांना, AR साहेबांना काय सांगायचं आहे की तुम्ही जे काही तुम्हाला सर्किट बेंचने जे काही दिवस घालून दिलेले आहेत त्या दिवसामध्ये तुम्ही चांगल्या रीतीनं सुनावणी करा. कुठल्याही 1300 संस्थेमध्ये एकाही संस्थेवरती अन्याय होता कामा नये, आम्हाला एवढंच म्हणायचं आहे. हा गोंधळ करून एक वेगळं प्रकरण वेगळ्या मार्गाला ही दिशा लावायची आहे, मार्गाला न्यायचा प्रयत्न आहे असं यांचं म्हणणं आहे. माझं दुसरीकडं असं तुम्हाला विचारणं आहे की एकीकडं आपण म्हणताय की AR यांच्यावर दबाव आणला जातो आहे लवकर सुनावणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी. कुठंतरी महायुतीच्या नेत्यांकडून दबाव आणला जातो आहे का की आमची जोपर्यंत जुळवाजुळव होत नाही तोपर्यंत इथं सुनावणी ढकलत चला? आता यासंबंधी मी भिवाजी दत्तात्रय चौगले, हनुमान दूध संस्था सहकारी नंदगाव चेअरमन. तर या ठिकाणी आता जी प्रक्रिया जी राबवलेल्या अवसानातली 1320 संस्थाची ही कोणी माहितीने किंवा ह्यांनी मिळवलेली नाही. तुकाराम मुंडे साहेब अप्पर दुग्ध सचिव आहेत आणि त्यानेही काढलेली आहे आणि पडताळणी करून अहवाल दिलेला आहे. ज्या क्रियाशील नाहीत त्यांची गरजच काय आहे इकडे. तर या ठिकाणी एक सांगायचा माझा मुद्दा एक असा आहे की साहेब मी गावामध्ये गोकुळला 1972 साली माझी दूध संस्था म्हणजे गेली 54 वर्षे कार्यरत आणि 1700 लिटर दैनंदिन संकलन करणारी संस्था आहे. आता त्या गावातलीमध्ये काय माहिती आहे 17 संस्था आता दिसतात. कुठं बोर्ड नाही, कुणाचं ऑडिट नाही, कुठं संकलन केंद्र नाही. अशा ज्या बाबी कशासाठी संघाला ह्या घातक आहेत. तर माझं काय म्हणणं आहे की संघात ज्या अक्रियाशील आहेत ना त्याची संघाला गरज नाही. त्यानं संघाचा बी विकास नाही, संघालाही काय म्हणतात ते घातक आहेत आणि संस्था नाही. कारण काय करायचं, प्राथमिक दूध संस्था आहे त्याच्यातले दूध उत्पादक काढायचे आणि तिची संस्था निर्माण करायची आणि त्या संस्थेच्यातलं काय म्हणतात देणं काय असेल काय तुम्हाला सांगतो. कारण का आपण दूध उत्पादकांना त्यांना पशुखाद्य देतो उधारीवर, परत तुम्हाला सांगतो ॲडव्हान्स देतो, परत महामंडळाकडं कर्ज देतो आणि त्या अधीन आम्हाला काय असतं संस्थेला बांधेल की म्हणून जामीन धरलं जातं. या सगळ्या घडामोडीमध्ये कुठंतरी ज्या जुन्या दूध संस्था असतील, जसं की आत्ता यांनी सांगितलं की आमची जुनी 1972 सालची दूध संस्था आहे, ही गोकुळ दूध संघ हा सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दूध संघ म्हणून आत्तापर्यंत तिची चर्चा आहे आणि सुरूच राहील. या सगळ्या गदारोळामध्ये कुठंतरी सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होते असं दिसते का? निश्चितपणे ह्या सर्व प्रक्रियेमध्ये प्रामाणिक जो उत्पादक आहे गोकुळचा हा खरोखर भविष्यामध्ये सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता दाट दिसायला लागल्या. कारण मतांच्या सगळ्या सोयी निर्माण करण्यासाठी ज्या निर्माण केलेल्या संस्था आहेत आणि त्याच्यावर होणारा जो खर्च आहे हा गोकुळला न परवडणार आहे. त्यामुळं इथं आता जे काम चालू आहे AR साहेबांच्याकडे हे काम शिस्तबद्धरित्या झालं पाहिजे. आमचा 1320 संस्थांना विरोध आहे त्यासाठी आम्ही आलेलो नाही. आमची एकच मागणी आहे की तर रोज एक वेगवेगळी शिष्टमंडळ आम्ही एका विशिष्ट गटाची फिरून येत्याला दिसायला लागल्यात आणि कुठंतरी AR साहेबांच्यावर एक वेगळ्या पद्धतीचा दबाव टाकायचा, राजकीय दबाव टाकायचा आणि प्रक्रिया लवकर पूर्ण करून म्हणजे त्यात आणि परत काय तर यांचा उद्देश आहे काय की खऱ्या अर्थानं त्या यारना इथं कामच करून द्यायचं नाही का. ह्या संबंध प्रक्रिया जर बघितल्या तर एवढ्या धावी गडबडीत यांना ही इलेक्शन का लावायची आहे.
कारण प्रशासक येणं किंवा प्रशासक आणणं हे काय कोणाच्या हातातला विषय नसतो. प्रशासकाच्या संस्थेची मुदत संपल्यानंतर शासनाच्या धोरणाप्रमाणे ते प्रशासकाची नियुक्ती झाल्या. ज्या दिवशी प्रशासक इथं नियुक्त होऊन आला त्या दिवशी त्याला त्याचं काम खऱ्या अर्थानं करून दिलं पाहिजे किंवा यारांच्याकडे आता ज्या सुनावण्या आहेत ह्या यारांनी त्यांच्या टाईम बॉन्डमध्ये त्या पूर्ण केल्या पाहिजेत. रोज एक वेगवेगळ्या पद्धतीची शिष्टमंडळ पाठवून द्यायची आणि यारवर दबाव आणायचा. तिकडं प्रशासकांना वेगवेगळ्या पद्धतीचं पत्र पाठवून त्यांच्यावर दबाव आणायचा. खऱ्या अर्थानं म्हणजे सखोल चौकशीला ह्या सरकारमधली किंवा ह्या संचालक मंडळातली लोक घाबरतात का? कारण कर नाही त्याला डर कशाला? खऱ्या अर्थानं म्हणजे खरोखर हा कारभार जर सुसूत्रीपणाने जर चालवला असाल तर तुम्ही निवांत बसा ना. 3 महिन्यानंतर जे काय असेल ते सामोरं येईल आणि कोल्हापूर जिल्ह्यातली जनता ज्याच्याबरोबर राहायची त्याच्याबरोबर राहील योग्य वेळी. चुकीच्या पद्धतीनं कुठंतरी ही प्रक्रिया राबवून संस्था रद्द करण्याचा घाट घातला जातोय असा आरोप आता केला जातोय. एकीकडे आपण बघतोय तर असं कुठं चित्र दिसतंय का? नक्की नाही. कारण सहकार दुग्ध आयुक्तांनी त्यावेळी तुकाराम मुंढे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये 2023 साली महाविकास आघाडीचं सरकार असताना खऱ्या अर्थाने या संस्था लिक्विडेशनमध्ये निघालेल्या आहेत. त्यामुळे ह्याच्यात फार मोठी कुठली राजकीय शक्तीपाठीची असं म्हणायची काय गरज नाही. त्यामुळं जे काय चाललं आहे हे नियमाप्रमाणे व्हावं एवढीच आमची माफक अपेक्षा AR साहेबांच्याकडे असणार आहे आणि त्या संदर्भात आम्ही आज AR साहेबांना भेटायला आलेलो आहे. एकूणच आत्तापर्यंत अनेक आपण बघितलं की निवेदन देण्यासाठी काही संस्था प्रतिनिधी येत आहेत. आपण एकीकडून आलेला आहे. या सगळ्या घडामोडींचा परिणाम म्हणून दूध उत्पादक शेतकरी असतील किंवा दूध संस्था असतील या प्रतिनिधीमध्ये कुठंतरी संघर्ष भविष्यात पाहायला मिळेल असं दिसते का? संघर्ष पाहायला मिळायचा संबंधित येत नाही, परंतु ह्या ज्या संस्था अवसानात निघलेल्या आहेत त्या संस्था खरोखर ज्या संस्था बसत असतील त्या मतदानावर पात्र होतीलच की, आणि ज्या बसत नाही त्या बाहेर पडतील. त्याच्या पलीकडलं काय होणार नाही. परंतु रोज येऊन कोणतं शिष्टमंडळ यासारखी चर्चा करणं आणि या लवकरात लवकर निकाल लावा, झालेल्यांचा निकाल द्या, हे कुठंतरी चुकीचं आहे. तुम्हाला न्यायालयानेच 80 दिवसाचा कालावधी दिला असताना जर गडबडीनं निकाल लावायची तरी काय गरज आहे? न्यायालयानेच तुम्हाला 80 दिवसाचा कालावधी दिलेला आहे ना. मग 80 दिवसात सगळ्या संस्थांचं व्हेरिफिकेशन होईल आणि निकाल देतीलच यार. निकाल कुणाच्या व्यक्तिगत एका तालुक्यापुरतं किंवा व्यक्तिगत माझ्या एकट्या संस्थेपुरता नसणारच ना. ज्या 1300 संस्थांच्या चौकशीला 1300 संस्थांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल एकत्रित बाहेर येणार आहे नियमानुसार. किंवा मी सांगतोय म्हणून माझ्यापुरता एकट्यापुरता निकाल द्या आणि असं होणारच नाही ना कायद्यानं बघायला गेलं तर. आता प्रशासक राज या गोकुळ संस्थेवर आलेला आहे. गोकुळ दूध संघावर प्रशासक आहेत. प्रशासक आल्यानंतर एक जे वर्चस्व नेतृत्व म्हणतोय आपण ते नेतृत्व आता सध्या कार्यरत नाही आहे. त्यामुळं कुठंतरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका काय बसेल असं वाटते? नाही, आता मुळात मला असं सांगायचं आहे की प्रशासकामध्ये शासकीय आणि अशासकीय असे प्रशासक मंडळ असतं. तर मला वाटते सरकारनं शासकीय प्रशासक मंडळ दिल्यामुळं जिल्ह्यातील आम्ही सगळे दूध उत्पादक संस्थाचालक आम्ही निवांत आहे आता. शासकीय प्रशासक आल्यामुळं इथं कुठल्याही राजकारणी याची काही संबंधच येत नाही. कारण का ते जे लोक आहेत आता शासकीय जे पाच लोक जे बसलेत आपण प्रशासक म्हणून ते उच्च शिक्षित आहेत, अनुभवी आहेत, सहकारामधले निबंधक दर्जाचे ते लोक आहेत. त्यामुळं त्यांना कारभाराची संपूर्ण राज्याचा कारभार ते लोक हाताळू शकतात आणि त्यामुळे गोकुळसारखी दूध संस्थेचा कारभार त्यांना सहजरित्या ते करू शकतात. आणि आम्हाला विश्वास आहे की निबंधक दर्जाचे लोक इथं प्रशासक असल्यामुळं आम्ही सर्व दूध उत्पादक संस्थाचालक निवांत आहोत की चांगल्या पद्धतीनंच इथं कारभार चालणार. कारण का ज्यावेळी संचालक मंडळ किंवा अशासकीय मंडळ असतं त्यावेळी कुठंतरी लोकांच्या मनामध्ये शंका असते की हा त्या पार्टीचा हो, तो या गटाचा, तो त्या पक्षाचा, असं होण्याची शक्यता असते. पण हे जे लोक जे आहेत हे निबंधक दर्जाचे लोक आहेत. त्यामुळे आम्ही सर्व दूध उत्पादक आणि संस्था प्रतिनिधी अगदी निवांत आहोत कोल्हापूर जिल्ह्यातले सर्वजण. माझा शेवटचा एक प्रश्न आहे. गोकुळ दूध संस्था ही महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये गाजलेली दूध संस्था आहे. या दूध संस्थांमध्ये कोणी का असेना राजकारण केलं जाते का? हा नाही, मुळातच कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण हे गोकुळवरती अवलंबून आहे असं मला आता म्हणावं लागेल. आणि या राजकारणासाठीच हे सगळं जे चाललं आहे हे राजकारणासाठी चालले असं मला असं वाटते. हे कुठंतरी थांबायला पाहिजे. ही दूध संस्था अखंड देशामध्ये नावाजलेली दूध संस्था आहे.
सहकारामध्ये पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सहकार चळवळ जर कुठे यशस्वी झाली असेल तर ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाली. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकार चळवळ यशस्वी होण्यामागचं कारण गोकुळ दूध संघ आणि त्या दूध संघाला संलग्न असणाऱ्या गावोगावच्या दूध संस्था, याच्यामुळे कोल्हापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातलं सहकार चळवळ यशस्वी झाली. हे सहकार टिकला पाहिजे आणि त्यासाठी गोकुळसारखी दूध संस्था एक आदर्शवत दूध संस्था म्हणून आपण अखंड देशामध्ये या संस्थेकडे बघतोय. आणि त्यामुळं सहकारावरती विश्वास आहे, सहकारावरती अजूनही लोकांचा विश्वास दृढ होण्यासाठी ही संस्था अतिशय चांगल्या पण चाललं पाहिजे. इथं राजकारण येता कामा नये असं मला प्रामाणिक वाटतं. त्यामुळं सर्वच पक्षांना माझी विनंती आहे की निबंधक चांगल्या पद्धतीनं काम करत द्यात, ते करतायत. त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर आपण सर्वजण निवडणुकीला सामोरे जाणारच आहोत आणि आज ना उद्या ते इलेक्शन होणारच आहे. सर्वोच्च न्यायालयाने 90 दिवसाच्या मुदत दिलेल्या आहे, त्या टायमिंगमध्ये त्यांचंही काम पूर्ण होईल. आम्हाला जर उद्याच्या उद्या जर सगळ्या 13 संस्थांचा रिझल्ट पाहिजे असेल तर ते कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं घाई गडबडीने घेतला निर्णय होईल, राजकीय दबावापोटी होईल. आणि हे सुज्ञ लोक आहेत, जे प्रशासक मंडळ आहेत ते सुज्ञ लोक आहेत, ते कुठल्याही चुकीच्या पद्धतीनं कारभार करणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की शासकीय प्रशासक मंडळ आले त्यामुळे आम्ही सर्व दूध उत्पादक आणि संस्थाचालक खरोखर महायुतीचं आम्ही आभारी आहोत असं मला म्हणायचं. तर नक्कीच आपण पाहिलं की गोकुळ दूध संस्थांचे जे काही प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी शासकीय प्रशासक आलेला आहे आणि शासकीय प्रशासक आल्यानंतर जे काही काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे, जे सुनावणी प्रक्रिया सुरू आहे, पात्रतेची सुनावणी सुरू आहे, ती सुनावणी सुरळीतपणे आणि पारदर्शक पार पडावी यासाठी त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टानं 90 दिवसांचा कालावधी जो आहे, जी मुदत त्यांना दिलेली आहे, त्या मुदतीमध्ये ही सुनावणी प्रक्रिया पार पाडायची आहे. मात्र काही लोक जे आहेत, काही संस्था ज्या आहेत, या ठिकाणी राजकारण करून राजकारणाची पोळी भाजण्याच्या उद्देशाने या ठिकाणी वारंवार येऊन निवेदनं देऊन त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप या संस्था प्रतिनिधीने आपल्यासमोर केलेला आहे. त्यामुळे एकूणच येत्या 90 दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी घडतील, या सुनावणी पात्रतेमध्ये काय घडणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सलमान जमादारसह मी सद्दाम अली, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.